नमस्कार लोक हो. चला चहा घेऊया. ह्या आपल्याशी गप्पा मारण्याचा आम्ही जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यातलं हे आजचं दुसरं पुष्प. गेल्या वेळच्या गप्पा मला तरी खूप रंगतदार झाल्या असं वाटलं. तर माझे मित्र उमेश घोडके त्यांना मी विचारतो की आजच्या गप्पांना सुरू करताना त्यांच्या बालपणाविषयी की जे आपण पहिल्या पुष्पामध्ये बोललो होतो त्यावर त्यांना काय बोलायला आवडेल सुरुवातीला. बालपणाच्या गप्पा असल्यामुळे त्या रंजक झाल्या याच्यात काही नवल नाही. आणि मला असं वाटतं की हे आपल्याच बाबतीत नाहीये, कुणाच्याही बाबतीत हेच आहे की म्हणजे तेही नो दिवसो गता असं जे आहे की तेव्हाचे दिवस फार चांगले होते. म्हणजे त्याच्यावर काही लोक असंही म्हणतात की तेव्हाचं नॉस्टॅल्जियाचं फिलिंग फार चांगलं होतं. तेव्हा जे स्मरणरंजन लोक करू शकत होते, तर हल्लीच्या स्मरणरंजनामध्ये ती गंमत आता राहिलेली. याचा मला असं वाटतं की आपल्याला आपल्या बालपणाच्या आठवणींमध्ये त्याला त्याचे पैलू बरेच आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो भाग आहे की आपण आपल्या बालपणीचं जे शहर होतं, आपण एकाच शहरात वाढलो, तर पुण्याची त्यावेळची गंमत म्हणजे 65, 70, 75 ह्या सालांमधली पुण्याची एक गंमत, एक शहर म्हणून पुणे, ते एक तो त्या स्मरण रंजनाचा नॉस्टॅल्जियाचा एक वेगळा भाग आहे. आणि त्याशिवाय शाळा आणि शाळेची मजा, तेव्हाच्या शाळांची मजा वेगळी होती हे आपल्याला माहिती आहे. तू वेगळ्या शाळेत होतास, तू मॉडर्न हायस्कूल मध्ये होतास, मी नूतन मराठीमध्ये होतो. पण तेव्हाचे शिक्षक वेगळे होते, तेव्हाच्या शाळा वेगळ्या होत्या, तेव्हाचं कॉलेज वेगळं होतं, सगळे दिवस वेगळे होते. आणि मला असं वाटतं की आपल्या वयाची अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांना अशाच प्रकारची मजा पूर्वीच्या या स्मरणरंजनामध्ये, नॉस्टॅल्जियामध्ये येत असणार. फक्त ते कुठे व्यक्त करत असतील किंवा व्यक्त होत असतील ते आपल्याला माहिती नाहीये. आपण असं ठरवलं आहे की या पॉडकास्टच्या द्वारे आपण इथे व्यक्त होणार आहोत. पण पूर्वीच्या दिवसांबद्दल बोलतानाची मजा ही एक वेगळीच आहे आणि ती मला असं वाटतं की तासनतास या विषयावर मी बोलू शकतो. हो, एकदा आम्ही आपलं सर्व शिक्षण संपल्यानंतर आमच्या त्या जंगली महाराज रोडच्या वाड्यामध्ये, तसा जुना कालचा वाडा होता, आणि तिथे एक फुटका हौद होता. त्या हौदाला पाणी कधीच आलं नाही. फक्त त्या हौदाचा आकार होता, त्यात नळ देखील नव्हता. पण त्या हौदाचा असा एक कट्टा बांधला आणि मग संध्याकाळी तिथे गप्पा मारायला बसायचं. तर आपले ते नाशिकचे डॉक्टर पुरंदरे, त्यांनी गायनेकॉलॉजीमध्ये पुढे पदवी मिळवली. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिनचे आपले प्रोफेसर जानोरकर, तर या सगळ्या लोकांना त्याला कट्टा, हौदावरचा कट्टा असंच आम्ही नाव ठेवलं होतं. आणि त्या सगळ्यांना बातमी लागली की त्या जंगली महाराज रोडवरच्या एका वाड्यात संध्याकाळी 8-10 लोक जमतात आणि कुठलीही काळजी मनात न बाळगता आणि काळजीचे सर्व सावट फेकून देऊन नुसते चहा पिऊन कुचाळके आणि गप्पा मारणं हे करतात. तर झालं काय की आम्ही 3-4 लोक सुरुवातीला तिथे जमायचो. माझा मित्र शरद वगैरे तो त्या वाड्यात राहायचा. त्या 4ची संख्या 12, 15, 18 वर गेली, कारण लोकांना खरोखर ते संध्याकाळची चटक लागली. मग मी गायनेकॉलॉजीची ड्युटी वगैरे करून पुरंदरे कित्येक वेळा त्या हॉस्पिटलमधून इथे यायचा आणि म्हणायचं की आज संध्याकाळी या गप्पा मारायच्या, या कल्पनेवर माझा सगळा दिवस मी निभावून नेला. म्हणजे या गप्पा मारण्यामध्ये आणि विशेषतः त्या जुन्या कालच्या गप्पा मारण्यामध्ये एक अगदी थंडाई आणि शांतपणा आहे, यात काही शंका नाही. आहे, प्रश्नच नाही. आणि त्या म्हणजे मला आठवतंय की म्हणजे कट्टे पुण्यामध्ये कितीतरी कट्टे होते. मी एसपी कॉलेजच्या जवळ राहायचो. एसपी कॉलेजच्या तिथून टिळक रोडच्या त्या कोपऱ्यावर अनेक कट्टे होते. तिथे तिथली एक वेगळीच आठवण आता अगदी सहज आठवली म्हणून सांगतो. तिथे एक पूर्वी रिक्षा स्टँड होता. म्हणजे एका बाजूला एसपी कॉलेजचा कॉर्नर आणि दुसऱ्या बाजूला रिक्षाचा स्टँड आणि त्याचा कॉर्नर. तिथे एक 4 नंबरचा स्टॉप होता. तर तिथे
त्या रिक्षा स्टँडला बरीच मंडळी चालत चालत पर्वतीच्या बाजूनी म्हणा किंवा तिकडे खजिना विहिरीच्या बाजूनी यायची आणि रिक्षा आहे का असं विचारायची. तर रिक्षावाल्यांचा कट्टा जर चालू असला आणि रिक्षावाले एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत असतील, उदाहरणार्थ रिक्षावाला जर चर्चा करत असेल की रोनाल्ड रेगनचं चूक आहे का बरोबर आहे, किंवा यशवंतराव चव्हाणांनी काहीतरी भाषण केलं त्याच्यामध्ये ते योग्य बोलले का नाही बोलले, ही जर चर्चा रिक्षावाले करत असतील तर बऱ्याचदा रिक्षावाल्यांनी भाडं सोडून दिलेलं मी बघितलेलं आहे. कारण त्यांना ती चर्चा जास्त महत्वाची वाटत असे. त्या भाड्याचे त्यावेळी तर रिक्षाची भाडी इतकी कमी होती, 2-2.5 रुपये मला वाटतं सुरुवातीचा दर असेल, ₹1.50 1.30, आपण ते सगळे 50 पैशापासून सुरू झालेले मी तर म्हणजे मला तर आठवत आहे. पण तेवढं भाडं सुद्धा ते सोडून द्यायचे, कारण कुठल्या तरी महत्वाच्या विषयावर त्यांच्या गप्पा चाललेल्या असायच्या. म्हणजे त्यांच्या लेखी हा तत्वाचा प्रश्न होता. प्रश्नच नाही. तत्वाच्या प्रश्नावरनं आठवलं की ती एक जी आठवण आहे ती जोगळेकरांची, ती मला असं वाटतं तू सांगावीस. याचं कारण पुणेकरांचा पाडा आणि तत्वनिष्ठ पुणेकर हे त्या एका उदाहरणातनं कसं कळतं. त्याच्यानंतर मी तो किस्सा अनेक ठिकाणी अनेक लोकांना सांगितला आणि म्हणजे पुणेकरांबद्दल त्यानंतर तुम्हाला काही सांगायला लागत नाही, पण तो तू प्रत्यक्ष तिथे हजर होतास, तुझ्या आठवणीतला तो किस्सा आहे, तर मला असं वाटतं तो तू सांगावास. तो माझ्या समोरच घडलेला आहे आणि त्यात तत्वनिष्ठा हा थोडासा भाग होता, पण एकंदरीत सगळ्यांचा एक तिटकारा आहे आणि मला जास्त कटकट करू नका ही जी त्याच्या मागची भावना होती. बरोबर. तर ते जंगली महाराज रोडवर आमच्या त्या मॉडर्न हायस्कूलच्या जवळपास ते जोगळेकर ब्रदर्स नावाचं दुकान होतं. ते अनेक वर्ष चाललं, आता त्यांनी ते विकून टाकलं. पण त्यांचे वडील त्यांनी मुळात ते दुकान चालवलं होतं आणि त्यांना दादा जोगळेकर म्हणायचे. अच्छा. ते असे पंढरपूरची वारी वगैरे करून आलेले होते. बरं. ते वारकरी टाईप होते, म्हणजे ते गळ्यात तुळशी माळ किंवा ते भगवं गंध लावून ते कायम. आणि जुन्या काळच्या लोकांचा एक, आता काय शब्द, मोडणार नाही आणि वाकणार नाही अशा सारखा जो एक बाण होता त्यातले ते होते. म्हणजे त्यांना लोकांचा राग यायला फारसा वेळ लागायचा नाही त्यांना. तर आता हे तिथल्या स्थानिक रहिवाशांना माहीत असल्यामुळं ते त्यांच्याशी अगदी नम्रपणे आणि मोजकं तेवढंच बोलायचे. पण काही लोक, नवीन लोकांना ते माहिती नसायचं. तर एकदा मी असंच काहीतरी डाळ तांदूळ आणायला घरातल्या लोकांनी पाठवलं होतं, तर माझ्या तिथे एक माणूस आला होता, तो नवीन होता. तो म्हणाला, तुमच्याकडं चिवडा आहे का? ते म्हणाले आहे. हे दादा जोगळेकर होते तिथे. फरसाण आहे का? या दुसऱ्याच प्रश्नाला ते म्हणाले, आमच्याकडे काय आहे याची मी यादी वाचत बसलो तर महिने लागतील. एवढंच सांगतो की तुम्हाला पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत, तर आमच्याकडे काय आहे हे विचारण्यापेक्षा तुम्हाला काय हवं हे सांगा. बरोबरच आहे. हा मुद्दा बरोबर आहे बरं काय. तर तो माणूस जरा तो गांगारला आधी, पण म्हणाला चिवडा द्या. तर ते म्हणले ठीक आहे, किती पाहिजे? तो म्हणाला 1 किलो द्या. फक्त तो म्हणाला की ते वजन करायला लागले. ते म्हणले 500 ग्रॅमची 2 पाकिटं करा. तर ते म्हणले बरं ठीक आहे. आणि ते 2 पाकिटं करणार तेवढ्यात तो म्हणाला की असं करा, नाहीतर एकाच पुढ्यात अख्खा किलो बांधा. ते बर म्हणाले आणि त्यांनी तो मोठा कागद घेऊन, त्यावेळी ते वर्तमानपत्राचे कागद असायचे, बरोबर, तो चिवडा ओतायला सुरुवात केली. आणि त्याचा तिसऱ्यांदा निर्णय बदलला आणि तो म्हणाला जर असं करा, अर्ध्या किलोचे 2च करा. तर ते म्हणाले नाहीये चिवडा. तो म्हणला हा काय? तो म्हणले नाही, चिवडा संपलेला आहे. तो म्हणाला हे समोर जे दिसते ते म्हणले संपलेलं आहे. त्यांनी त्याला तिथून हाकलून दिलं. थोडक्यात तुम्ही तुमचे निर्णय 3 वेळा जर बदलले तर ते त्याच्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. मला इतकं हसू आलं, फक्त मी लहान होतो, तोंडावर त्यांच्या हसणं परत दिसायचं नाही. हा तो प्रसंग होता. इतके फिकल माइंडेड कन्झ्युमर्स असतील तर आम्हाला हा धंदा करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. हो, यांना 1 पुरा पाहिजे का 2 पाहिजे यात इतका निर्णय करता येत नसेल तर तुम्ही इथे येऊच नका त्यापेक्षा. बरोबर 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 बरोबर. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या बाबतीमध्ये अनेक मीम्स, हल्ली आपण त्याला मीम्स म्हणतो, अशा आता तर आहेतच. पुण्यातल्या पाट्या म्हणा किंवा पुण्यातल्या लोकांचा विक्षिप्तपणा, क्वर्कीनेस,
याच्याबद्दल सुद्धा अनेक मीम्स आहेत. परवा मला एका ठिकाणी लक्षात आलं, हल्ली बऱ्याच वेबसाईट्सना एक कॅप्चा म्हणून एक गोष्ट असते. म्हणजे तुम्ही माणूस आहात का नाही हे ठरवण्यासाठी एक ती टेस्ट आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात एखाद्या वेबसाईटवर आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे, तर तुम्ही लॉग इन करताना तुम्ही तुमचा युजर नेम टाकता, त्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड टाकता आणि मग ते तुम्हाला म्हणतात की आता तुम्ही मानव प्राणी आहात हे सिद्ध करण्यासाठी एक खाली कॅप्चा नावाची टेस्ट असते. त्या कॅप्चा एक अॅक्रोनिम आहे, ते त्याच्याबद्दल आपण जास्त काही बोलायची गरज नाही. पण त्या कॅप्चा टेस्टला ते बऱ्याचदा काय करतात की तुम्हाला अशा रॅन्डम काही इमेजेस दाखवतात, चित्र दाखवतात आणि एक समजा 9 चित्र दाखवतात आणि ते म्हणतात याच्यामध्ये कुठल्या चित्रामध्ये बस आहे हे तुम्ही क्लिक करा, कुठल्या चित्रामध्ये सायकल आहे असं क्लिक करा, कुठल्या चित्रामध्ये क्रॉस करण्याचा रस्ता क्रॉस करण्यासाठी ते क्रॉसिंग पाथ आहे असं क्रॉसवॉक आहे. तर त्याच्यामध्ये मला माझा एक मित्र सांगत होता, तो म्हणाला पुणेकर हे कॅप्चा मध्ये बऱ्याचदा फेल होता, ते तुला माहिती आहे? तर म्हणलं नाही, मला ही कल्पना नव्हती. तो म्हणाला कारण बऱ्याचदा या कॅप्चा मध्ये या 9 चित्रांमधले ट्रॅफिक लाईट्स ओळखा असं एक असतं. पुणेकरांना ट्रॅफिक लाईट म्हणजे काय हेच माहित नसलं ते हमखास त्याच्यामध्ये नापास होत. आता हा भाग मी त्यातला विनोदाचा भाग सोडला तर हे खरं तर अगदी बरोबर आहे. कारण मी जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये आता रिसेंटली गेल्या काही वर्षात गेलेलो आहे, तेव्हा सकाळी जर मी रिक्षात किंवा उबर मध्ये बसलो तर कोण तो हिरवा ट्रॅफिक सिग्नल कोणाला दिसतो आणि कोणाला नाही दिसत हे फार म्हणजे हे कसं ठरवायचं हे मला माहिती नाही. मुंबईमध्ये ट्रॅफिक सिग्नल पाळणारी मंडळी बहुतांश मंडळी आहेत. पुण्यामध्ये लोकांना एक ती जी काही व्यवस्था आहे किंवा ऑथॉरिटी आपण ज्याला म्हणू, त्या ऑथॉरिटी बद्दल हा डिसरिस्पेक्ट म्हणावा, अनास्था म्हणावी किंवा एक वेगळाच बाणेदारपणा जो चिवड्यासारख्या प्रसंगातून आपल्याला आता माहिती आहे की मी एक वेगळा वागणार आहे. ऑथॉरिटी, व्यवस्था, सरकार या लोकांना काय करायचंय ते करू शकतात, मला त्याची पर्वाच नाही. म्हणजे मला असं वाटतं की या बेपर्वाई मागे, या अनास्थे मागे आपण कुठेतरी अत्यंत हुशार आहोत अशी एक भावना पुणेकरांच्या मनात आहे. म्हणजे तो बेशिस्तीचा भाग त्याच्यामध्ये आहे, पण ती बेशिस्त कशातून आलेली आहे की जे आम्हाला शिस्त लावायला बघतायत त्यांना अक्कलच कमी आहे. म्हणून मी त्यांची शिस्त पाळणार नाही, कारण त्यांचा बुद्ध्यांकच माझ्यापेक्षा जर कमी असला तर मी ती ऑथॉरिटी मानणारच नाही. आणि ह्याच्या मागे 100 वर्षांची परंपरा आपल्याकडे जी आहे की आपल्याकडे पूर्वी लहानपणी टिळकांची गोष्ट जी आपण शाळेमधून प्रत्येक 1 ऑगस्टला टिळकांची एकच गोष्ट आपल्याकडे सांगितली जाते. टिळकांनी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या, पण मी शेंगांची टरफलं उचलणार नाही. आता सुद्धा कचरा मी उचलणार नाही, याच्या मागे हाच बाणेदारपणा आहे. टिळकांनी बघितलं असतं ना तर टिळकांनी मागे जाऊन त्या शेंगा टरफलं उचलली असती. कारण त्या एका प्रसंगातून पुणेकर पुढे इतके बेशिस्त होतील असं टिळकांना सुद्धा वाटलं नसेल की मी तो कचरा टाकला नाही, मी तो कचरा उचलणार नाही. याचं हळूहळू पुढे बदल म्हणजे एक असा रूपांतर असा होतो, एक होतं त्याचं की मी कचरा टाकणार आणि मी तो उचलणार नाही. हा बदल व्हायला फारसा वेळ लागलेला नाही. म्हणणार होतं की त्या टिळकांच्या वागण्यामध्ये आणि या वागण्यात फरक एकच आहे की त्यांनी खरंच त्या शेंगा खाल्ल्या नव्हत्या. हे मात्र लोक कचरा टाकतात, हा मोठा फरक आहे त्यातला. नंतर अनेक वर्ष पुढची गोष्ट सांगतो, कचऱ्यावरून विषय निघाला म्हणून सांगतो की नंतर एकदा त्या भारतीय हॉस्पिटलसाठी ती ब्लड बँकेची सुरुवात झाली होती. त्याला टेक्निशियन शोधायची कामगिरी आमच्यावर पडली होती. आणि
मग मी आणि तो माझा मित्र हिस्सन पठाण आम्ही त्या मोटरसायकलवरून येरवड्या या ठिकाणी गेलो. आणि तिथे तो एका चाळीत राहतो तो माणूस, असं सांगितलं होतं. आता त्या चाळी सर्व चाळी एकसारख्या होत्या. त्यामुळे त्यातल्या कुठल्या चाळीमध्ये माणूस नक्की, बरं पत्ता व्यवस्थित सांगितलेला नव्हता. हे एक पुन्हा पुण्याचं वैशिष्ट्यच आहे, पत्ता नीट न सांगणं हे. तर आम्ही त्या चाळींपाशी बघितलं, म्हणलं त्या 15-20 चाळी आहेत, कसा हा माणूस सापडणार. तर शेवटी तो पठाण म्हणाला की तो पानवाल्याकडे विचारू, कारण माणूस पान बिडी सिगरेट यातलं काहीतरी करत असणारच. तर आम्ही त्या पानवाल्याला विचारलं की ते ब्लड बँकेतले गायकवाड कुठे राहतात. तर त्यांनी जो पत्ता सांगितला तो असा सांगितला, सरळ चालत राहा, ज्या चाळी समोर च्या चिखलात, कारण चिखल प्रत्येकच चाळी समोर होता, पण ज्या चाळी समोरच्या चिखलामध्ये डुक्कर असतील त्या चाळीतलं पहिलं घर त्या माणसाचं आहे. आणि तसंच झालं, कारण सर्व चिखलापैकी एकाच ठिकाणच्या चिखलामध्ये डुकर होती आणि ते पहिलं घर त्याचं निघालं. जे ही जी गंमत आहे की ती डुकर देखील इतर कुठं जातात त्याच चिखलात होती आणि तो पत्त्याचा एक भाग बांधला होता. तसा दुसरा आमचा तो मुजुमदार नावाचा माणूस होता आणि त्याला सकाळी देवाची स्तोत्र म्हणायची फार आवड होती. ते सकाळी 6-6:30 तो असं पंचा नेसून उघड्या अंगाने ते काहीतरी तुळशी वृंदाला पाणी घालत मोठ्याने स्तोत्र म्हणायचा. तर एकदा तो रामरक्षा स्तोत्र म्हणत होता आणि ते म्हणत असताना एक माणूस आला आणि त्याला कुणाच्या तरी घराचा पत्ता विचारला. तर त्या मुजुमदारनी जे केलं ते माझ्या अजून लक्षात आहे. मी आता हात करून दाखवतो. तो म्हणाला, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. आणि त्या माणसालाही कळलं की हे नक्की काय त्यांनी सांगितले. याच्यामध्ये आधी तू त्या पत्त्याचं सांगितलंस त्याच्यावरनं सांगतो. दुध्या मारुती जवळ आपला एक मित्र राहायचा, डॉक्टर विनायक गोखले, आता बफेलोला खूप मोठे मानसशास्त्रज्ञ. तर तिथे त्या दुध्या मारुतीला शुक्रवार पेठेच्या इथे एक पानवाला जो होता, तर तो हा पत्ता सांगू शकत नसे वर्षातले 4 महिने. याचं कारण श्रावणापासून एक साधारण 4 महिने त्याचं मौन व्रत असायचं. हे ज्या लोकांना माहिती नव्हतं, त्याचे बहुतेक जे ग्राहक होते पानाचे ते रेग्युलर्स होते. बहुतेक वेळा पानवाल्यांचे ग्राहक जे असतात ते रेग्युलर्स असतात. पुण्यात असे पानवाले आहेत, आजही आहेत, की ज्यांना तो ग्राहक तिथे आल्यानंतर तो ग्राहक मला कुठलं पान पाहिजे हे सांगत सुद्धा नाही आणि त्याचा चेहरा बघून फेशियल रेकग्निशननी ते त्या ग्राहकाला काय व्हरायटीचं पान हवं आहे, किती हवी आहेत हे बरोबर ते देतात आणि एक्झॅक्टली त्याला जी पाहिजे ती ऑर्डर असते. त्या अशा पानवाल्यांमध्ये पुण्यामध्ये अशीही मंडळी आहे. आणि मला वाटतं मला त्यांचं आता नाव माहिती नाहीये, पण गरवारे कॉलेजच्या समोर असे एक फार फार थोर पानवाले आहे की जे तुम्ही अनेक वर्षांनी जरी गेला, कितीतरी महिन्यांनी जरी गेला तरी तुमचा चेहरा लक्षात ठेवतात. आणि त्यांच्याकडे अनेक सेलिब्रिटीज येतात. त्यांना बरोबर, म्हणजे मी जेव्हा हे पहिल्यांदा ऐकलं तर तेव्हा मला एक खोटं वाटलं, कारण मी भारतामध्ये आपण समजा एक वर्षातनं एकदा जातो, 2दा जातो फार. तर मी 3 वर्षापूर्वी एकदा गेलो होतो आणि आपला मित्र डॉक्टर पंचनदीकर, तुषार पंचनदीकर, मला त्यांच्याकडे घेऊन गेला. आम्ही कुठलं तरी पान तिथे खाल्ल्याचं मला आठवतं. त्यानंतर 8 महिन्यांनी मी एकटा जेव्हा गेलो तेव्हा तो गृहस्थ मला म्हणाला, मला आठवतंय तुम्ही येऊन गेला होता, तेच पान मी तुम्हाला देतो. हे म्हणजे आश्चर्यकारक आहे. म्हणजे इतकी कमालीची बुद्धिमत्ता पानवाल्यांमध्ये सुद्धा असणारं हे पुणे शहर आहे. म्हणजे या पानावरून 2 गोष्टी आठवल्या. पहिलं म्हणजे त्या पानवाल्याचं मौन व्रत असायचं. माझ्या मते याच्यासारखी उचित गोष्ट दुसरी नाही. कारण पानवाल्यांचे ग्राहक एकदा त्यांनी ते तंबाखूचं पान तोंडात धरलं, मौन व्रत ती गुळणी धरून बसायचं. ग्राहकासाठी बरोबर आहे, पण पानवाल्यासाठी का नाही? बरोबर आहे, पण ज्याच्या ग्राहकांनी एवढं मौन व्रत त्याच्या पानाच्या प्रेमासाठी स्वीकारले, त्यांचा थोडा तरी गुण याला लागणं हे काही सहज शक्य आहे असं असणं.
हे एक. आणि दुसरं म्हणजे माझ्या लहानपणची गोष्ट मला आठवते. एका कुठलं तरी लग्न होतं आमच्या नातेवाईकांपैकी, आणि मी खूप लहान होतो, म्हणजे असं एक 8-9 वर्षाचं वय असेल माझं. आणि तिथं तो अशोक पारसनीस, माझा मावस भाऊ, तो असा मोठा होता आणि तो असा जीवनाचा उपभोग घेणाऱ्यांपैकी होता. तर त्या लग्नात त्याची महत्वाची कामगिरी असल्यामुळे त्याला तिथून बाहेर पडता येईना. परंतु दुपारची वेळ झाली होती आणि त्याला ते एक विशिष्ट प्रकारचं पान पाहिजे होतं. पण ते बाहेर जाऊन त्याला आणता येईल अशी वेळ सापडेल असं त्याला काही दिसत नव्हतं. तो अस्वस्थ व्हायला लागला. बरं, ते पान अशा प्रकारचं होतं की दुसऱ्या कुठल्या माणसाला ते सांगणं बरं दिसलं नसतं. त्याची नजर माझ्यावर पडली. तर आम्ही क्रिकेट वगैरे एकत्र खेळतो. तो म्हणला, अरे पिट्ट्या इकडे, आणि मी एक गोष्ट सांगतो ती आण आणि फक्त लक्षात ठेव आणि कोणाला बोलू नकोस. तर त्याची जी पानाची ऑर्डर होती ती मला अजून लक्षात आहे. मला इतकी वर्ष झाली. बनारसी 300, कत्री सुपारी, हरिपत्ती वेलची आणि थोडीशी 32. तर मी त्याला म्हणलं, म्हणजे काय? तो म्हणला, मी तुला आता काय सांगितलं की जास्त विचारायचं नाही, मी जे सांगितलं ते आण. तर म्हणलं ठीक आहे. आणि त्याने असे 80 पैसे वगैरे मला दिले. मी घेऊन ते त्या पुढच्या पानवाल्याकडे गेलो आणि त्याला ही ऑर्डर दिली. तर त्याने माझ्याकडे बघितलं. तो म्हटलं, काय म्हणलास, परत सांग. म्हटलं, बनारसी 300, कत्री सुपारी, हरिपत्ती वेलची, थोडीशी 32. ते त्याने एक लोकांकडे बघितलं, म्हणजे काय हल्ली मुलं प्रगत आहेत. आणि तो म्हणलं, तुला पाहिजे का? म्हणजे मला नाही, माझ्या भावाला पाहिजे. तो म्हटला, बघ ठीक आहे. आणि मग ते बांधून त्याने पान मला दिलं. तो सगळा प्रकार, म्हणजे ते तंबाखूचे प्रकार आहेत हे मला नंतर फार वर्षांनी कळलं. आणि एक विनोद सोडता चांगली आठवण याची अशी की पुढे आपण कॉलेजमध्ये असताना थोर बनारसचे तबलावादक पंडित सामता प्रसाद, ते पुण्यामध्ये त्यांचा कार्यक्रम होता आणि ते श्रेयस हॉटेल आफ्टर रोड होतं, तिथे ते उतरले होते. तर त्यांना भेटायला मी गेलो आणि अर्धा तास बसलो. त्यांची पूजा वगैरे चालू होती. नंतर त्यांनी रियाज केला. त्यांच्या रूम मध्येच मी बसलो. म्हणजे ते दिवस इतके अनौपचारिक होते की सामता प्रसादांच्या खोलीत जाऊन त्यांचा रियाज ऐकायचा. त्यांना त्यात काही वाटलं नाही. पण अर्धा पाऊण तास वाजून झाल्यावर ते म्हणाले, हिंदीतून मला म्हणाले की एक तुम्हाला विनंती आहे. तर म्हटलं, पंडितजी, म्हटलं, मी तबल्याचा विद्यार्थी आहे, आप हुक्म कीजिए, असं मी त्यांना हिंदीतून म्हणालो. तर ते म्हणले, बनारसी पान पाहिजे, मघई बनारसी पान पाहिजे. आणि मी तुमच्या पानवाल्याला जाऊन सांगा की बनारस के पंडित सामता प्रसाद आए हुए. तर मी तसं केलं. तिथं ते पूनम पान फार प्रसिद्ध होतं डेक्कन जिमखान्यावर. जाऊन त्यांना म्हटलं, बनारसचे तबलावादक सामता प्रसाद आलेले. त्याला सामता प्रसाद हे नाव तितकंसं परिचित नव्हतं, पण बनारस आणि तबला हा विषय त्याच्या परिचयाचा होता. तर त्यांनी ते उत्तम मघई पान आणि त्यात ते गुलकंद वगैरे काय काय मिसळून असं थोडं सुंदर पान बनवून दिलं आणि त्याची 5-6 पानं मी त्यांना नेऊन दिली. ही एक सेवा त्यांच्या हातून, माझ्या हातून त्यांची घडली. कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे. मला तू मगाशी ते अजून एक आठवण जशी सांगितलीस, तर ते मला ते लहानपणी आमच्या घरासमोर, कारण माझ्या घरासमोरून पर्वत एसपी कॉलेज कडून पर्वतीला जाणारा रस्ता होता. तर बरीच सिनियर सिटीजन मंडळी त्यावेळी सकाळच्या वेळी 5 पासून तिथे, म्हणजे ज्याला पेन्शनर मंडळी पर्वतीला जाणारी असतील किंवा सारसबागेकडे गणपतीच्या देवळाकडे जाणारी असतील, ती त्या रस्त्यावरून जायची. तर सकाळी 6 वाजता त्यातले एक जे ग्रहस्थ होते ते पर्वतीकडून किंवा गणपतीच्या देवळाकडून परत येताना आणि बरोबर ते आमच्या घरासमोर 6 वाजता यायचे. तर ते संपूर्ण तो रस्ताभर ते एक त्यांचा नामजप करत येत असत. आणि त्यांचा नामजप म्हणजे मला पुढे काही मित्र माझे जेव्हा सांगायचे की आम्ही नामजप करतो वगैरे, तर तेव्हा मला असं वाटायचं की काहीतरी एक त्यांना अशी गोष्ट काहीतरी कळलेली आहे, कुठला तरी मंत्र जो लोकांना माहिती नाहीये आणि काहीतरी सिक्रेट त्याच्या मागे आहे. पण मला नंतर एका माझ्या मित्रांनी सांगितलं की अरे, तुला ते आपले ते पेन्शनर एक यायचे सकाळी पर्वतीवरून, ते आठवतात का? तर ते बरोबर 6 वाजता आमच्या घरासमोर असायचे आणि पांडुरंग हरी वासुदेव हरी असं म्हणत म्हणत ते त्यांच्या घरापासून निघाल्यानंतर पर्वतीला जाऊन वरपर्यंत जाऊन पुन्हा त्यांच्या घरी परतेपर्यंत त्यांच्या तोंडामध्ये फक्त हा जप असायचा. ते कुणाशी बाकी काहीही बोलायचे नाही आणि कोणी ओळखीचं दिसलं तर नुसती अशी काठी हलवायचे. आणि एकदा
मला आठवतंय एकदा कधीतरी बऱ्याच वर्षांनी ते दिसले नाहीत, आणि जेव्हा ते एकदा दिसले नाहीत तर त्या दिवशी मी माझ्या मित्राला म्हटलं की अरे काही दिवस झाले पांडुरंग हरी आलेले दिसत नाही तिकडून. आणि तो मला तेव्हा म्हणाला तुला माहिती नाहीये का, ते गेले. आणि म्हणजे अशी पुण्यामधली अशी बरीच मंडळी होती त्या काळी. तर मला असं वाटतं की मी माझ्या काही काही शिक्षकांकडनं असं ऐकलंय की पुण्यामध्ये अशी काही मंडळी होती की जी त्या काळी ICS वगैरे पास झालेली होती, आणि ती पुण्याच्या किंवा मुंबईच्या सुद्धा एक रावसाहेब हसबनीस म्हणून एक होते, एक रावसाहेब मंडलिक म्हणून एक होते. तर ती मंडळी तुमच्या ज्या रस्त्यावरून ती चालत जायची तर ते आपल्या दुकानासमोरून गेले की दुकानदार घड्याळ लावत असत. आणि असा त्यांचा खाक्या होता, असा त्यांचा धाक होता. आणि त्यांना ते ज्या इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर काम करायचे ते इंग्रज अधिकारी सुद्धा त्यांना घाबरत असत, असा त्यांचा दरारा होता. अशी आपल्याकडे, आणि यातली बरीचशी माणसं म्हणजे मुंबईमध्ये यातली बरीचशी माणसं होती. पण मला माझा तरी असा समज आहे की यातली बरीचशी माणसं ही पुणेरी मुळामध्ये त्या पुण्याच्या संस्कृतीमधून आलेली माणसं होती. निश्चित. एक अजून देखील म्हणजे पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात, आणि अजून ते बऱ्यापैकी खरं आहे. कारण शाळा सुरू झाल्या आणि शाळेची वेळ झाली की सर्वत्र तुम्हाला ते दप्तर खांद्याला लावून आता स्कूल बसेस निघालेल्या आहेत. पण त्यांची भरपूर दाटीवाटी पुण्याच्या सर्व रस्त्यांवर होते. म्हणजे अनेक शाळा आणि महाविद्यालय, पण संस्कृतचं मोठं माहेरघर पुणे आहे. पुणे युनिव्हर्सिटी समृद्ध आहे. खेर वाङ्मय भवनामध्ये उत्तम साहित्य आहे. बुधवार चौकातली तिची पुस्तकांची दुकान आहेत. अजूनही रसिक साहित्य सारख्या दुकानामध्ये जुन्या काळची पुस्तकं मिळतात. एक त्यावरून आठवण जी मागे तुला बोललो होतो मी, की अजूनही पुण्यात गेलो की एकदा त्या बुधवार चौकात जाऊन रसिक साहित्यामध्ये चक्कर मारायचे. आणि त्या डिजिटल युगामध्ये छापलेली पुस्तकं आणि जुन्या काळची नावं अशी ती नुसती त्या दुकानात दिसली की डोळ्यांना एक अशी शीतलता पोचते, असं मनाला बरं वाटतं. मर्ढेकरांची कविता, बोरकरांची कविता, खानोलकर, पु ल देशपांडे, हे असं नुसतं बघितली त्या पुस्तकांकडं की तो थंडपणा आणि शांतता कुठतरी आत पोचते. तर आपल्याला मागे तुला मी बोललो होतो आठवण, शाळेमध्ये नासी फडक्यांचं प्रतिभा साधन या पुस्तकातला एक धडा आपल्याला होता, सारथी आणि घोडे या नावानं. आणि त्यात होतकरू लेखकानं प्रतिभा साधनासाठी काय केलं पाहिजे याचे काही फार चांगले दंडक होते. आपण दोघंही लिखाण करतो, तुला माहिती, मी देखील एक पुस्तक प्रकाशित केलं होतं मॅजेस्टिक तर्फे. तर हा विषय माझ्या डोक्यात होता की एक कधीतरी हे पुस्तक वाचलं पाहिजे. तर एक 2-4 वर्षापूर्वीच मी जेव्हा पुण्याला गेलो होतो तेव्हा त्या रसिक साहित्यामध्ये जाऊन तिथे त्या नवीन अशा तरुण मुली काउंटरवर होत्या, आणि त्यांना म्हटलं प्रतिभा साधन हे पुस्तक आहे का? त्याच्या म्हणलं सर तसं नाही कळणार, लेखक कोण आहेत? म्हटलं नासी फडके. तर एक मुलगी म्हणली हे नवीन आहेत का कोणी? तर मी असा हात करणार की म्हणजे जुन्या काळचा रेनेसन्स माणूस, एवढ्यात एक म्हाताऱ्या बाई त्या आतल्या खोलीतून बाहेर आल्या आणि माझ्याकडे बघून म्हणाल्या या नवीन लोकांना नाही हो माहिती, पण किती दिवसांनी फडक्यांच्या पुस्तकाची कोणीतरी चौकशी करायला आलेले. त्या म्हणाले ते पुस्तक सध्या मुद्रणाच्या बाहेर आहे, माझ्या घरी एक परत आहे, तुम्हाला मी ती देते. तर मी हात जोडले, म्हणलं ह्या चर्चा करूनच बरं वाटलं. म्हणलं मी बाहेर गावी चाललेलो आहे, त्यामुळे तुमचं पुस्तक मी घेणार नाही, पण पुढच्या वेळी येऊन ते वाचायला घेईन. अशी चांगली चर्चा होती त्यात. कमाल आहे, कमाल आहे. मी आपल्याकडे पुढे नंतर वर्तमानपत्र वगैरे वाचायला सुरुवात केल्यानंतर काश्मीर हा शब्द मी अनेकदा वर्तमानपत्रातून आणि आपल्या घरामध्ये सुद्धा चर्चेतून ऐकला. पण पहिल्यांदा माझी आजी ती एक मातृस्मृती ग्रंथालय नावाच्या ग्रंथालयातून ती बरीच पुस्तकं, कादंबऱ्या, ऐतिहासिक पुस्तकं, पोथ्या वगैरे घेऊन यायची. आणि त्या काळी एक अंबुताई गद्रे नावाच्या बाई होत्या, त्यांनी हे ग्रंथालय चालू केलं होतं पुण्या मुरलीधराच्या देवळापाशी. आणि तिथे ते ग्रंथालय मोफतच असायचं, आणि तिथे त्यांच्याकडे प्रचंड ग्रंथसंग्रह होता. आणि तुम्हाला पाहिजे तेवढी पुस्तकं, म्हणजे ब्रिटिश काउन्सिल मध्ये हे करू द्यायचे की तुम्हाला पाहिजे ती पुस्तकं घेऊन जा. पण तसंच
अंबुताई गद्रांच्या मातृस्मृती ग्रंथालयामधून तुम्ही 25-30 तुम्हाला जेवढी पुस्तकं घेऊन जाता येतील ते तुमच्यावर आहे. तर त्याच्यातून एकदा आजीच्या त्या पुस्तकांमध्ये काश्मीरचे गुलाब, काश्मीरी गुलाब मला पुस्तक, आणि त्याच्यातून नासी फडक्यांचं मला लक्षात आलं की नासी फडक्यांच्या अशा तऱ्हेच्या त्या एका वेगळ्या प्रकाराच्या जानराच्या कादंबऱ्या त्यांच्या बऱ्याच आहेत. गंमत म्हणजे नासी फडके आमच्यापासून अक्षरशः 3 घरं सोडून बरोबर विजयनगर कॉलनीत राहायचे. मी त्यांना झोपाळ्यावर बसलेलं, त्यांना आणि कमलताई फडके त्यांच्या मिसेस यांना अनेकदा बघितलं आहे लहानपणी. मी विजयनगर वसाहतीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा होत असत आणि गणपतीला नाटकं बसवली जायची, त्याच्यामध्ये नासी फडक्यांची मुलगी अंजली फडके, तर हिने एक आमच्या लहानपणी नाटक बसवलं होतं. त्या नाटकात तिच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं असं मला आठवतंय. अरे वा. आणि म्हणजे तेव्हा विजयनगर कॉलनी ही एक पुण्यातली अशी एक जरा थोडीशी वेगळ्या प्रकारची वसाहत अशी होती की जिथे बेहरे प्रकाशनचे बेहरे तिथे राहत असत, सरोजिनी बाबर राहायच्या, नंतर अंजलीताई ठकार तिथे राहायच्या ज्यांनी ज्ञानेश्वरीचं ओवी रूपांतर पुढे केलं. नासी फडके तिथे राहायचे, विरकर डिक्शनरीवाले विरकर तिथे राहत असत. तिथे म्हणजे इतकी दिग्गज मंडळी त्या काळी तिथे त्या आमच्या कॉलनी, शरद काळे पुढे महाराष्ट्राचे प्रमुख सचिव आणि संपूर्ण त्यांच्या करिअरमध्ये कधीही पहिला नंबर, ज्यांनी IAS पर्यंत सोडला नाही असा अत्यंत हुशार अशी व्यक्ती आमच्या मागे राहायचे. डॉक्टर लागू खून खटल्यामध्ये ज्यांनी आचार्य अत्र्यांना मुळामध्ये टीप देऊन ते सगळं प्रकरण बाहेर आणलं, त्या चंपूताई गोखले, त्याच्या डॉक्टर लागू या नाटकामध्ये त्यांचा चंपू कर्वे म्हणून उल्लेख आहे. तर त्या चंपूताई तिथे राहायच्या. अनेक अशी मातब्बर मंडळी साहित्याच्या क्षेत्रामधली, प्रकाशनाच्या क्षेत्रामधली, आणि तशी सुद्धा ही आता आपल्याकडे महाराष्ट्राचं एक खूप गाजलेलं नाव म्हणजे श्रीरंग कोडबोले, जे दिग्दर्शक, गीतकार, कथालेखक, नाटककार म्हणून खूपच प्रसिद्ध आहेत. तर तेव्हा आम्ही त्यांना रंगा घोडबोले म्हणून, तो माझा मित्र, त्यावेळी विजयनगर वसाहतीमध्ये आम्ही राहत होतो एकत्र. अनेक हुशार मंडळी तिथे विजयनगर कॉलनीमध्ये होती. आणि मला नेहमी म्हणजे ती वसाहत, त्याच्या भोवतालचं ते पुणे शहर, या त्या वेळच्या आठवणी, याच्यामुळे आपण एक अत्यंत समृद्ध अशा बालपणाचं जीवन आपण जगतो हे तेव्हा सुद्धा जाणवायचं. कारण तेव्हा सुद्धा ही जाणीव अशी कधी मनापासून लांब गेली नाही की एक सगळं विशेष आहे. इतकं हे स्पेशल असं वैशिष्ट्यपूर्ण बालपण सगळ्यांनाच मिळतं असं नाही. आपण या दृष्टीने अत्यंत नशीबवान आहोत. ही जाणीव तेव्हा सुद्धा होती. तेव्हा नूतन मराठी सारख्या शाळेमध्ये शिकायला मिळणं म्हणा, आणि तेव्हाचे शिक्षक अतिशय मुलांवर मनापासून प्रेम करणारे, मुलांवर जीव ओवाळणारे असे शिक्षक आमच्या शाळेमध्ये होते. मला माहितीये मॉडर्न सुद्धा तशीच शाळा होती. आणि त्यानंतर पुन्हा आपलं सुटल्यानंतर त्या दृष्टीने तसा संपर्क पुण्याच्या शाळांच्या बाबतीतला किंवा कॉलेजेसच्या बाबतीतला आपला राहिला नाही. पण आपल्या लहानपणच्या वेळी तर मला आठवतंय की तुमचे शाळेतले वर्ग शिक्षक म्हणा किंवा गणिताचे शिक्षक हे रस्त्यामधून दुसऱ्या बाजूनी जरी जात असतील आणि मी माझ्या आई वडिलांबरोबर जात असेन या बाजूनी, तर मी आणि माझे आई बाबा रस्ता ओलांडून तिकडे जाणं आणि सरांच्या पाया पडणं, याच्यामध्ये काही आम्हाला विशेष वाटायचं नाही. आणि म्हणजे बाहेर पडल्यानंतर आज सर भेटले आपल्याला, आणि शाळेच्या शिवायच्या वेळामध्ये सुद्धा सर भेटले, सरांनी आपल्याला ओळखलं. फार वेगळ्या आणि फार सुंदर आठवणी तेव्हाच्या. अजून या इतक्या वर्षानंतर आयुष्यात इतक्या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टी आपल्या मनातून जात नाही. भारतीय परंपरेत शिक्षणाचं आणि शिक्षकाचं म्हणजे गुरुचं जे एक स्थान मानलं गेलेलं आहे, त्याचा पगडा आयुष्यभर कसा कायम राहू शकतो भारतीयांच्या मनावर, याचा एक प्रत्यय मला खरोखर 1 महिन्यापूर्वी आला.
इथल्या त्या अपस्टेट न्यूयॉर्कच्या बिकन एरियामध्ये, गॅरिसन एरियामध्ये एक इटालियन म्युझियम आहे. आणि त्या म्युझियम तर्फे आमचा कार्यक्रम होता, संगीताचा कार्यक्रम होता. तर मी उबर घेऊन तिथे गेलो. तर तो उबर चालवणारा जो माणूस होता तो असं यंग मॅन होता आणि तो मिडल ईस्टर्न कंट्री मधला कुठला तरी माणूस होता. तर बोलता बोलता चर्चा सुरू झाली आणि विषय कसा निघाला मला आठवत नाही. तो मला म्हणाला की तुम्ही फुल टाइम म्युझिक करता का वगैरे वगैरे, किंवा इथं या म्युझियम मध्ये कशाला चाललाय. म्हणलं आय हॅव अ कॉन्सर्ट, असं मी त्याला सांगितलं. तर असं एकमेकांची माहिती विचारता विचारता त्याने असं सांगितलं की तो रेसिडेन्सी करतोय मेडिसिन मधली आणि पैसे मिळवावेत म्हणून तो हा व्यवसाय करतोय, परंतु साईडला त्याची रेसिडेन्सी चालू आहे आणि पुरेसे पैसे मिळाले आणि एकदा वैद्यकीय पदवी मिळाली की हे सोडून मेडिसिन आणि रिसर्च यामध्ये तो स्वतःला वाहून घेणार आहे. तर मी त्याला म्हटलं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मग मी त्याला माझ्या थोड्या वैद्यकीय पार्श्वभूमीशी सांगितलं आणि तुम्हाला कमाल झाली, म्हणजे ही पार्श्वभूमी असून तुम्ही हे म्युझिक, म्हणलं असं आहे जिथं आनंद मिळतो तिथे ते करायचं. पण तो एवढंच म्हणाला की आय कॅन सी दॅट यू आर फ्रॉम इंडिया. तो म्हणाला की तो माउंट सायनाई का कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये रेसिडेन्सी करतो. त्याचे जे बरेच ट्युटर्स आणि टीचर्स आहेत त्यात 2 टीचर्स आहेत म्हणला की त्याचे दोन्ही डॉक्टर्स आहेत आणि ते दोन्ही इंडियन्स आहेत. आणि तो म्हणला मला सगळ्यात जास्त भीती त्यांची वाटते, याचं कारण ते दरवेळी अभ्यास केला की नाही का नाही हे माझ्या अगदी म्हणजे मागे लागून ते माझ्याकडून तो अभ्यास करून घेतात आणि त्यांना कसं तोंड द्यायचं याची मला नेहमी भीती वाटते. पण ऍट द सेम टाइम मला मनात हे माहिती आहे की ते माझ्याकडे दुर्लक्ष करू शकले असते, परंतु मी योग्य शिकावं. म्हणजे इथल्या देशात हे संबंध कित्येक वेळा फार आर्थिक आणि वरवरचे असू शकतात. म्हणून हे दोन्ही भारतीय डॉक्टर्स यांच्या मनावर थोडासा कुठतरी गुरु शिष्य परंपरेचा जो काही पगडा आहे तर तो सांगत होता की दोन्ही शिक्षक आहेत हे असे डॉक्टर्स आहेत की जे मला अभ्यास करायला भाग पाडतात आणि मी अभ्यास नीट केला नाही तर ते मला रागवतात. तो म्हणलं या मागचं जे प्रेम आहे, एक पालकत्वाचं प्रेम आहे की जे अशा देशांमध्ये मिळत नाही. तो म्हणला मला आय एम व्हेरी टच्ड बाय इट. तर म्हटलं रे कमाली, म्हणजे फार कमालीची स्टोरी. प्रश्नच नाही. त्या दृष्टीने आपण खरंच नशीबवान आहोत. मगाशी मी विजयनगर वसाहतीमधल्या अनेक मातब्बर मंडळींचा उल्लेख जो करत होतो त्याच्यामध्ये 2 नावं मी आणि त्याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलू, या पॉडकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये. 2 फ्रेंच मंडळी आमच्या शेजारच्या बंगल्यात राहत असत. ते फ्रान्सहून आलेले मिशनरी म्हणून आले होते फ्रान्समधून, पण ते पुण्याला अशासाठी आले होते की त्यांना संत साहित्याचा आणि वारकरी संप्रदायाचा अभ्यास करण्यासाठी ती मंडळी फ्रान्सहून पुण्याला आली होती आणि पुढे अनेक वर्ष त्यांचं पुण्यामध्ये वास्तव्य होतं. ते उत्तम मराठी बोलत होते आणि आम्ही लहान असताना अनेकदा त्या शेजारच्या बंगल्यात, आमच्या शेजारी लीलामावशी ओक म्हणून होत्या, त्यांचा बंगला होता, तर त्यांचे भाडेकरू म्हणून राहणारे 2 फ्रेंच मिशनरी होते, फादर डेलरी आणि फादर लेदरले. यांच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलू. पण अशा अनेक मातब्बर मंडळींचं लहानपणी तुम्हाला अशी मंडळी दिसणं, भेटणं, त्यांचा सहवास थोडा का होईना पण तो मिळणं, आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे एक जे तुमचं पुढचं सगळं आयुष्य समृद्ध झाल्याचं, म्हणजे मला आता बऱ्याचदा असं मागे वळून बघताना जाणवतं की त्याची जी बीज आहेत या सगळ्या पुढे आपल्या आयुष्यामध्ये खरोखरच अनेक घडामोडी घडल्या आणि आपण आता देशाबाहेर आल्याला सुद्धा जवळजवळ 40 वर्ष आता जवळजवळ होतील. पण या सगळ्या मागे लहानपण जिथे आपलं घडलं ते आपण कधी विसरू शकत नाही, त्या आठवणी कधी विसरू शकत नाही. त्यातल्या छोट्या छोट्या आठवणी, त्यातले छोटे छोटे प्रसंग, मग ते घरातले असो, आपल्या भोवतालच्या समाजातले असो, ते कधी विसरले जात नाही. आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक खूप उत्तम असा प्रभाव, एक खूप चांगला प्रभाव आपल्या पुढच्या आयुष्यावर पडला. आणि मला असं वाटतं म्हणूनच ते स्मरणरंजनाचं, नॉस्टॅल्जियाचं जे फिलिंग आहे, ती जी भावना आहे ती इतकी चांगली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रंगत जावं असं वाटतं, त्याच्यामध्येच थांबावं असं वाटतं. त्याचं एक फार मोठं कारण आहे
कारण खूप चांगले दिवस होते. म्हणजे आपण जेव्हा कधी असं म्हणतो की ते दिवस आता राहिले नाही, ते दिवस राहिले नाहीत असं कोणी दुष्काळाबद्दल म्हणत नाही प्रेमाने, असं कोणी वाईट दिवसांबद्दल प्रेमाने म्हणत नाही. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक गर्भित अर्थ असा आहे की ते फार छान दिवस होते आणि ते दिवस आपल्या नशिबामध्ये आले. बऱ्याच लोकांना ते नशिबात नसतं. अनेक मंडळी इतकी भाग्यवान नसतात. पण हे आपलं भाग्य आहे की आपल्याला अशा आठवणी आज आपल्या मनाच्या कुपीमध्ये आपण साठवू शकतो आणि ती बालपणाची सगळी गंमत आपल्याला मिळाली. तर मला असं वाटतं की आपण हेच सगळं बालपणीचं स्मरणरंजन हे चालू ठेवू पुढे आणि पुढच्याही एपिसोडमध्ये पुन्हा अशाच लहानपणच्या आठवणी काढत तरुणपणाच्या आठवणी काढण्यासाठी पुन्हा भेटूयात. आता आपण साधारण एक 40व्या मिनिटाला आहोत. तर मला असं वाटतं आज आपण इथे थांबूया. आपण थांबू.